सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकास कामे आणि रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मात्र शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील सुरू असलेल्या कामांदरम्यान झालेल्या पावसामुळे महेंद्र सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। महेंद्र सर्कल ते सातपूर परिसरातील विविध रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक, नागरिक आणि कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एकीकडे सिंहस्थासाठी शहर सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे दावे केले जात असताना दुसरीकडे पहिल्याच पावसात जलनिस्सारण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं दिसून आले। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान सातपूर कॉलनी परिसरात पहिल्याच मुसळधार झालेल्या पावसामुळे एक मोठे झाड अचानक कोसळले। या घटनेत 4 ते 5 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमॅन विजय ठाकूर, फायरमॅन SR लाड, ऋषिकेश बर्हे बिरार, गौरव जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला। तसेच शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची सांगणे उघडून पाणी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यावधी रुपयांची कामे सुरू असताना पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शहराच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहे। आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।